यंदाची वटपौर्णिमा तुमच्या आणि तुमच्या पतीच्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येणार की एका लहानशा चुकीमुळे तुमच्या पूजेचे फळ व्हायला जाणार? माझ्या मैत्रिणींनो, पूजा करताना आपण नकळत अशा काही चुका करतो ज्या आपल्या सौभाग्यासाठी योग्य मानल्या जात नाही. म्हणूनच यंदा पूजा करायला जाण्यापूर्वी हे 7 महत्त्वाचे नियम नक्की समजून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यातली एक चूक तुमच्याकडून होता कामा नये. नमस्कार माझ्या सर्व लाडक्या सख्यांनो. अखंड सौभाग्यवती देणारा आणि सुवासिनी महिलांचा सर्वात मोठा सण म्हणजे वटपौर्णिमा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आपण सर्वजण या दिवसाची आपल्या पतिराजाच्या दीर्घायुष्यासाठी, त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतो, कडक उपवास करतो. पण सख्यांनो, मला एक सांगायचं आहे, आपण दरवर्षी एवढ्या कष्टाने पूजा करतो, आपल्याला पूजेचं 100% पूर्ण फळ मिळते का? शास्त्र असं सांगतं की जर पूजेमध्ये कळत नकळत काही लहान मोठ्या चुका झाल्या तर पूजेचे पुण्य नष्ट होते आणि उलट खूप मोठा दोष लागू शकतो. म्हणूनच सख्यांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये वटपौर्णिमेबद्दल अत्यंत महत्त्वाचे नियम आणि गुप्त विधी पाहणार आहोत, जे प्रत्येक सुवासिनी महिलांना माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे. या नियमांमध्ये आपण पूजेचे शास्त्र, सती सावित्रीची रहस्यमय कथा आणि त्याच्यानंतर मंडळी बघा, काय खावे, काय टाळावे आणि कोणत्या गोष्टी पतीला दीर्घायुष्य लाभते हे सर्व सविस्तरपणे पाहणार आहोत. आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. दुसरा व्हिडिओ पाहण्याची गरज सुद्धा पडणार नाही. आजचा हा व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण तो संपूर्ण पहा, कारण अर्धवट माहिती घेऊन केलेली पूजा कधीही फळ देत नाही. चला तर मग मुख्य विषयाला सुरुवात करूया. तर माझ्या सख्यांनो, सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की आपण वडाच्या झाडाची पूजा का करतो. हिंदू धर्मशास्त्रानुसार वटवृक्ष म्हणजे वडाचे झाड हे साक्षात त्रिमूर्तीचे रूप मानले जाते. वडाच्या मुळामध्ये भगवान ब्रह्मा, मध्य भागात भगवान विष्णू आणि अग्रभागात म्हणजेच वरच्या भागात भगवान शिव महादेव वास करतात. त्यामुळे वडाची पूजा म्हणजे सृष्टीच्या तीनही मुख्य पालनकर्त्याची एकत्रित उपासना केली जाते. मंडळी, आता आपण ऐकूया ती मोठी आणि अद्भुत कथा, जी ऐकल्याशिवाय हे व्रत पूर्णच मानले जात नाही. मैत्रिणींनो, ही गोष्ट आहे राजकन्या सती सावित्रीची. सावित्री अत्यंत गुणी आणि रूपवान होती. तिने स्वतःचा पती म्हणून सत्यवानाची निवड केली, जो एका अंध आणि राज्य हरवलेल्या राजाचा पुत्र होता आणि जंगलामध्ये लाकडे तोडून उदरनिर्वाह करायचा. लग्नाआधीच महर्षी नारदांनी सावित्रीला एक मोठ्या संकटाची जाणीव करून दिली होती. ते म्हणाले होते, हे सावित्री, सत्यवान गुणी आहे, पण त्याचे आयुष्य अवघे 1च वर्ष उरलेले आहे. तरीही सावित्रीने आपल्या निर्णयावर मागे हटण्यास नकार दिला आणि सत्यवानाशीच विवाह केला. पाहता पाहता तो काळ दिवस उजाडला. सत्यवानाच्या आयुष्याचा शेवटचा दिवस होता. तो जंगलात लाकडं तोडण्यासाठी निघाला तेव्हा सावित्री सुद्धा सावलीसारखी त्याच्या मागे गेली. लाकडे तोडताना अचानक सत्यवानाच्या डोक्यात तीव्र वेदना सुरू झाल्या. तो वडाच्या झाडाखाली सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला आणि त्याचे प्राण गेले. त्याच वेळी तिथे साक्षात यमराज, मृत्यूचे देवता, सत्यवानाचे प्राण घेण्यासाठी आले. त्यांनी सत्यवानाचा जीव पाशात बांधला आणि तो दक्षिण दिशेला निघू लागले. पण सख्यांनो, सामान्य माणूस मृत्यूच्या भीतीपोटी मागे थांबतो, पण सावित्री थांबली नाही. ती आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी यमदेवाच्या मागे मागे चालत होती. यमराजांनी तिला समजावून सांगितले, अनेकदा बजावले, हे मानवी कन्ये, मृत्यू ही सृष्टीचा नियम आहे, तू मागे फिर. पण सावित्रीने अत्यंत हुशारीने, नम्रतेने यमराजाशी संवाद साधला. तिने धर्म, कर्तव्य, नीती आणि पतिभक्ती यावर एवढे सुंदर विचार मांडले की साक्षात यमदेव सुद्धा थक्क झाले. आणि यमदेव प्रसन्न होऊन म्हणाले, हे सावित्री, तुझी पतिव्रता भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे. सत्यवानाचे प्राण सोडून तू मला 3 वर माग. तेव्हा सावित्रीने अत्यंत चाणाक्षपणाने वर मागितले. पहिले वर, माझ्या अंध सासू सासऱ्यांना त्यांचे डोळे आणि त्यांचे हरवलेले राज्य परत मिळावे. दुसरे वर मागितले, माझ्या पोटी 100 पुत्र व्हावेत. आणि तिसरे वर, ज्यामध्ये यमराज स्वतः अडकले, ते म्हणजे मला 100 पुत्रांची आई होण्याचे भाग्य लाभो. यमराजांनी विचार न करता तथास्तु म्हटले आणि ते पुढे निघाले. पण अचानक त्याच्या लक्षात आले की सावित्री ही पतिव्रता स्त्री आहे. ती पुरुषाचा विचारही करू शकत नाही. जर सत्यवानाचे प्राण परत केले नाही तर तिला 100 पुत्र कसे होणार? यमराजांना स्वतःचे शब्द पाळण्यासाठी आणि सावित्रीच्या बुद्धीपुढे झुकून सत्यवानाचे प्राण परत करावेच लागले. वडाच्या झाडाखालीच सत्यवान पुन्हा जिवंत झाला. म्हणून या दिवसाला वटपौर्णिमा म्हणतात आणि वडाच्या झाडाची पूजा केली जाते.
तर माझ्या सख्यांनो, मैत्रिणींनो, आता आपण वटपौर्णिमेचे ते अत्यंत महत्त्वाचे नियम आणि विधी पाहूया. तर बघा, पहिला नियम आहे वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून पवित्र स्नान करावे आणि मन प्रसन्न ठेवावे. दुसरा नियम आहे सुवासिनी महिलांनी पूर्ण 16 शृंगार करावा. कपाळावर मोठे कुंकू किंवा टिकली नक्कीच लावावी. तिसरा नियम आहे पूजेच्या वेळी विसरूनही काळ्या रंगाची साडी, काळ्या रंगाचा ब्लाऊज किंवा काळ्या रंगाच्या बांगड्या वापरू नका. हा सौभाग्याचा सण आहे. चौथा नियम आहे मंडळी, हिरवा, लाल, पिवळा, नारंगी यासारखे शुभ आणि प्रसन्न रंग वापरावेत. नियम पाचवा, पूजेचे साहित्य हळदी कुंकू, अक्षदा, धूप दीप, सुताचा दोरा आदल्या दिवशीच एका ताटामध्ये व्यवस्थित मांडून ठेवावे. नियम सहावा, वडाच्या पूजेसाठी लागणारे वाण, भिजवलेले हरभरे आणि ऋतुमानानुसार फळे ताजी असावीत. नियम सातवा, पूजेला जाण्यापूर्वी घरातील मोठ्या माणसांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यावेत. नियम आठवा, पूजेच्या ताटात विड्याची पाने आणि सुपारी आवर्जून ठेवावी, कारण कोणतीही पूजा गणपती बाप्पांच्या स्मरणाशिवाय अपूर्ण होत आहे. त्यामुळे सुपारी ही आपल्याला आवर्जून ठेवायची आहे. नियम नववा, जर नवीन लग्न झालेले असेल तर लग्नाचा शालू किंवा लग्नातील दागिने परिधान करून पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. नियम 10, घरामध्ये सुवासिक धूप किंवा अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करावे. 11 ते 20 वटवृक्षाची पूजा आणि परिक्रमे कठोर नियम करावे. मंडळी, 11 फांदी तोडण्याचा महादोष. बाजारातून वडाची फांदी विकत आणून घरी पूजा करणे शास्त्रानुसार अत्यंत चुकीचे आहे. जिवंत वडाच्या झाडापाशी जाऊन पूजा करावी. नियम 12, वडाच्या झाडाला इजा न करता त्यांच्या मुळाशी पाणी अर्पण करावे. नियम 13, झाडाला हळदी कुंकू वाहताना अतिशय श्रद्धेने अखंड सौभाग्य लाभो अशी प्रार्थना करावी. नियम 14, सुताचा दोरा गुंडाळणे. वडाला सूत कच्चा दोरा गुंडाळताना 7 किंवा 108 फेऱ्या माराव्यात. नियम 15, फेऱ्या मारताना घाई गडबड करू नये किंवा इतर महिलांशी गप्पा मारू नये. मनात केवळ पतीच्या दीर्घायुष्याचा विचार असावा. नियम 16, जर फेऱ्या मारताना सुताचा दोरा मध्येच तुटला तर तो अपशगुन मानू नका. शांतपणे तिथेच गाठ मारा आणि नवीन दोरा जोडून परिक्रमा पूर्ण करा. नियम 17, वडाच्या झाडाला सुवासिक फुले आणि विशेषतः आंबा, फणस, जांभूळ किंवा केळी ही फळे अर्पण करावीत. नियम 18, पूजा पूर्ण झाल्यावर वडाच्या झाडाला मनोभावे साष्टांग नमस्कार करावा. नियम 19, मंडळी बघा, पूजेच्या ठिकाणी इतर महिलांशी वाद घालणे किंवा गर्दीत चिडचिडपणा करणे पूर्णपणे टाळावे. नियम क्रमांक 20, पूजेनंतर वडाच्या झाडाचे एक पान घेऊन आपल्या केसामध्ये किंवा वेणीमध्ये माळण्याची जुनी परंपरा आहे. नियम 21, मंडळी वडाच्या खोडावर हळदी कुंकवाने स्वास्तिक काढावे, त्यामुळे घरात सुख शांती समृद्धी येते. नियम 22, पूजेच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि देव्हाऱ्यासमोर गायीच्या पावलांनी रांगोळी काढावी. नियम 23, वडाची पूजा झाल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या इतर सुवासिनी महिलांना हळदी कुंकू लावून वाण द्यावे. नियम 24, वाणामध्ये रिकाम्या हाताने काहीही देऊ नये. त्यात हरभरे, फळे आणि एखादी सौभाग्याची वस्तू असावी. नियम 25, मंडळी आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या सुवासिनी महिलांचे पाय छूकर आशीर्वाद घ्यावेत. नियम 26, बघा मंडळी, तुम्ही व्यवस्थित लक्ष ठेवून बघा. वटपौर्णिमेला जर आपली लेक आपल्या घरी आली असेल तर तिला कपडे, साडी देताना हळदी कुंकू लावून मगच ते तिच्या हातात द्यावे. हे अत्यंत शुभ मानले जाते. नियम 27, जर वटपौर्णिमेच्या दिवशी मासिक पाळी आली असेल, स्वतः वडाला किंवा पूजेच्या साहित्याला स्पर्श करू नका. तुम्ही स्वतः उपवास करू शकता आणि दुसऱ्या महिलांकडून पूजा करून घेऊ शकता. नियम 28, बघा, गरोदर महिलांनी गर्भवती महिलांनी कडक निर्जळी उपवास करू नये. त्यांनी फळे आणि दूध घेऊनच व्रत करावे. नियम 29, या दिवशी घरातील कोणत्याही सुवासिनी स्त्रियांचा किंवा लहान मुलींचा अपमान करू नये. नियम 30, पूजेचे साहित्य घरी आणताना ते आदराने आणावेत, कुठेही रस्त्यामध्ये टाकू नये. त्यानंतर बघा मंडळी, नियम 31, या दिवशी वेळ काढून वटसावित्रीचे व्रत कथा नक्की वाचावी किंवा ऐकावी. नियम 32, मनाच्या शांततेसाठी आणि घरात सकारात्मकतेसाठी विष्णू सहस्त्रनाम किंवा शिवलीला अमृत ग्रंथांचे वाचन करावे. नियम 33, बघा मंडळी, या पवित्र दिवशी घरामध्ये मांसाहार तसेच कांदा, लसूण यासारख्या तामसिक पदार्थ खाणे पूर्णपणे वर्ज्य करावे. नियम 34, उपवासाच्या दिवशी
सात्विक फलहार किंवा साबुदाण्याची खिचडी खावी. नियम 35 मंडळी, या दिवशी कोणावरही रागवू नये, घरात भांडणे करू नये आणि कोणाचीही निंदा नासलती करू नये. नियम 36 मनामध्ये केवळ पतीचे प्रेम, आदर आणि कृतज्ञतेच्या भावना असाव्यात. नियम 37 वडाच्या पूजेसोबतच या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या घराच्या कुलदेवीची आरती करावी आणि देवीच्या फोटोवर किंवा मूर्तीवर कुंकुमार्चन नक्कीच करावे. नियम 38 आपल्या कुलदेवीच्या मंत्राचा नक्कीच जप करावा, किमान 108 वेळा जप करावा. नियम 39 मंडळी, आळस करू नये, नंतर पूजा करू नये, असा आळस या दिवशी चालत नाही. जे व्रत करायचे आहे ते वेळेवर करावे. नियम 40 उपवास सोडताना बघा मंडळी, उपवास सोडताना देवाला गोड नैवेद्य दाखवून मगच अन्नाचा कण तोंडात टाका. नियम 41 संध्याकाळी पतिदेव घरी आल्यावर त्यांना पाटावर बसवून त्यांचे औक्षण करावे. नियम 42 औक्षण करून झाल्यावर पतीच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घ्यावे, त्यामुळे पती पत्नीमधील प्रेम वाढते. नियम 43 या दिवशी पतीला त्यांच्या आवडीचे गोड नैवेद्य जसे की पुरणपोळी किंवा खीरपुरी नक्कीच करून घालावी. नियम 44 शेवटी रात्री झोपण्यापूर्वी देवाचे आभार मानावेत की आजचे व्रत सुफल संपूर्ण झाले आहे. तर माझ्या लाडक्या बहिणींनो, सख्यांनो, मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला वटपौर्णिमेची ही अत्यंत सविस्तर कथा आणि हे महत्त्वाचे नियम? तुम्ही या वटपौर्णिमेला कोणती साडी नेसणार आहात आणि हे नियम कसे पाळणार आहात मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि मंडळी बघा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचाही यामध्ये फायदा होईल. आणि बघा, जेव्हा आपण लोकांचं भलं करतो ना, देव आपलं ॲटोमॅटिक भलं करतो, ही भाव नेहमी मनामध्ये सांगा. आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेले आहे. आणि वटपौर्णिमेचे भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, तर ते पण तुम्ही चेकआउट करा. आणि तुमच्या इतर सर्व मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांच्याकडूनही पूजेत कोणती चूक होणार नाही. तर माझ्या सगळ्यांना भेटू पुन्हा नवीन असाच एका व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कशाबद्दल हवा आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. मी त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.